आज आपण बनवणार आहोत सुक्कं मटण आणि रस्सा मटण आणि आयनी मटण. बघू शकता किती छान झालेलं आहे. आता मी इथं अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. पहिले स्वच्छ 4-5 पाण्यानं धुवून घेतलेलं आहे. तर आपल्याला हळद टाकायची आहे आणि मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित ह्या पद्धतीनं. तर आपल्याला रेक्स करण्यासाठी झाकण लावून ठेवून द्यायचं आहे 5 मिनिटासाठी. आणि आता मी कुकर ठेवलेला आहे गॅसवर. आता आपल्याला तेल टाकायचं आहे आणि अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकायची आणि 1-2 कट केलेले कांदे टाकायचे, व्यवस्थित परतून घ्यायचे. आता आपला कांदा चांगला व्यवस्थित भाजणं झाला की आपल्याला त्याच्यामध्ये मटण टाकायचं आहे, जे आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं ते. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीनं. आता कोथिंबीर टाकायची, थोडंसं पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये शिजण्यासाठी 1 ग्लास. आणि आपल्याला आता 4-5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे मटणाला. तर आपण इकडे आता दुसरी तयारी करून घेणार आहोत. तवा ठेवलेला आहे, कांदा टाकायचा आहे, कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला. वरतून तेल टाकायचं आहे कांदा व्यवस्थित भाजण्यासाठी. आता आपला कांदा इथं भाजणं झालेला आहे, काढून घ्यायचा आहे. तर 4 मिरच्या घेतलेल्या आहे मी. तर मिरच्या पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहे. आणि खोबरं बी एका साईडला टाकलेलं आहे, खोबरं पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे या पद्धतीनं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जास्त जाडायचं नाही. आणि आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे सगळं जे भाजलेलं आहे ते पूर्ण मसाला. आणि अद्रक टाकायची आहे, कोथिंबीर टाकायची आणि वाटण करून घ्यायचं आहे. बघू शकता वाटण झालेलं आहे आपलं. तर आपल्याला कढई ठेवायची आहे सुक्कं मटण बनवण्यासाठी. तर मी तेल टाकलेलं आहे, 1 वाटीभर वाटण टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीनं. आता आपल्याला लाल तिखट 1.5 चम्मच टाकायचं आहे आणि धनिया पावडर टाकायची आहे, हळद टाकायची थोडीशी आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे 1 चम्मच आणि आपल्याला झाकण लावायचं आहे. व्यवस्थित आपल्याला मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे. तेल सुटलं बघू शकता या पद्धतीनं. एकदम असं छान असा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आता शिजलेलं मटण टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आपल्याला एक सुक्कंच बनवायचं आहे मटण. आणि आता मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आता कोथिंबीर टाकायची. आपलं इथं मटण तयार आहे, सुक्कं मटण. आता आपल्याला रस्सा बनवून घ्यायचा आहे मटणाचा. तर मी तेल टाकलेलं आहे, ते 1 टप ठेवलेलं आहे, त्याच्यात तेल टाकलेलं आहे. 1 वाटी परत वाटण टाकलेलं आहे, त्याच्यात लाल तिखट टाकायचं आहे आपल्याला, धनिया पावडर टाकायची आहे, थोडीशी हळद टाकायची आहे आणि गरम मसाला टाकायचा आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीनं. आणि मिक्स करणं झालं की आपल्याला चांगला मसाला हा पण तेल सुटलं भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित ह्या पद्धतीनं. आता आपला मसाला चांगला भाजला की आपल्याला 10-12 पीस टाकून घ्यायचे मटणाचे आपल्याला. आणि पाणी टाकायचं आहे, गरम पाणी टाकलेलं आहे मी. आणि जरा आपल्याला पातळच करायचा आहे रस्सा. तर मीठ टाकलेलं आहे आणि कोथिंबीर टाकलेली, झाकण लावून. बघू शकता आपला रस्सा इथं तयार आहे मटणाचा. बघू शकता किती छान झालेलं आहे आपला मटणाचा रस्सा तयार आहे. तर आपल्या इकडं सुक्कं पण मटण तयार आहे, बघू शकता तुम्ही. तिकडे आपलं रस्सा शिजतो आहे, इकडे आपलं सुक्कं मटण तयार आहे. तर आपल्याला वरतून कोथिंबीर टाकायची आणि ताट करून घ्यायचं आहे. बघू शकता किती छान झालेलं आहे. आणि माझ्या पद्धतीनं नक्की ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.